हॅलो फ्रेंड्स, मी रोशनी यम्मी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज बघूयात अगदी घरोघरी पसरलेला छान असा आणि महाराष्ट्रातील सर्वात फेमस असा ठेचा. सगळ्यात अगोदर घ्यायच्या आहेत मिरच्या. या मीडियम तिखट मिरच्या आहेत, जास्तसुद्धा तिखट नाहीत. चला तर आता यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे, त्यानंतर घालायचं आहे लसूण, जिरं, खोबरं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे धने. आता तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही धनेपूड घातली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये घालायची आहे मेथी. मेथी अगदी थोडीशी घालायची आहे, नाहीतर आपला ठेचा कडवट होण्याची शक्यता असते. आणि 2-3 चमचे तीळ घालायचं. आता फक्त 5 मी मेजून घेतलेले आहेत मिरे, ते घातलेले आहेत. त्यामध्ये घातलेले आहे तेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता घालायची कोथिंबीर आणि मीठ घालायला विसरायचं नाही बरं का, आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता हे व्यवस्थित परतवून झालं की लगेच आपण हे कुटून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा करा. कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ही रेसिपी कशी वाटली ते. अशा पद्धतीनं ठेचा बनवला तर जास्त दिवस टिकतो. आणि तुम्ही हे मिक्सरलासुद्धा हे मिश्रण व्यवस्थित कुटून घेऊ शकता. फक्त खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं दरदरं व्यवस्थित करायचं आहे. हे पहा या पद्धतीने. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.